चालक मालक संघटना आहे त्याच्यात थोड़ा खड़े रही मंजूर वैसी तो नहीं दिए चला तुम्हें आम्ही शहीद भगतसिंग ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहे मी शेख सलीम। हे जे कायदा काढलेला आहे अमित शाह साहेबांनी हे बिलकुल म्हणजे ड्रायव्हरच्या खिलाफ कायदा आहे। हे ड्रायव्हरचे नुकसानच आहे। ह्याच्यामध्ये ड्रायव्हर स्वतःहून कधीही कुणाचं ॲक्सिडेंट करत नाही, तरी हे अमित शाह साहेबांनी हे जे कायदा काढलेला आहे हे रद्द करण्यात यावा आमची ही मांग आहे। आणि आम्ही सगळे रिक्षावाले सगळे युनियन आम्ही ह्यांना सगळा पाठिंबा आहे। जीनियस स्कूल युनियन, शहीद भगतसिंग ऑटो रिक्षा युनियन आम्ही सगळ्यांचा पाठिंबा देण्यात आलेला आहे। मी जीनियस स्कूल ऑटो युनियनच्या वतीने आणि या आत्ताच्या चालक मालक संघटना आणि कळसकर साहेब आणि सलीमभाई आमच्या बाळूभाई या सगळ्यांनी आम्ही जे आज हे बंद पुकारलेला आहे आणि या सरकारच्या विरोधात आम्ही आज जे निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज इथं सर्वजण निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं जमा झालेलो आणि हा निर्णय या निर्णयाने कुठल्याही ड्रायव्हरचं आणि कुठल्याही चालकाचं भवितव्य चांगलं होणार नाही। याच्याने सगळ्या ड्रायव्हरच्या आयुष्यामध्ये बर्बादीच आहे। म्हणून केंद्र सरकारने याच्यावर विचार करून हे तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा आम्ही बंद पुकारू, रोडवर बसू किंवा जीनियस ऑटो युनियन ही जी शाळेची वाहतूक करती ते शाळेचे वाहतूक बंद करून टाकू आणि आम्ही आमच्या घरी बसू। जोपर्यंत हा निर्णय वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद ठेवू। कायद्याविरोधात तर तुम्ही पाहत असताना आज बीडमध्ये की सर्वजणांनी आपापल्या हातातले काम पूर्ण माल वाहतूक असो या भाडेवाले असो या प्रायव्हेट चालक असो सगळ्यांनी आपापल्या गाड्या इथं स्टेडियम ह्याच्या ग्राउंडमध्ये आणून लावून आपलं काम आजपासूनच बंद असं सगळ्यांनी जाहीर केलं आहे। स्टीअरिंग बंद। आता पुढचा पवित्र काय असणार आहे? काय ना पवित्र शासनाला आमच्या भावना कळवाव्यात म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमपाशी एक निवेदन देणार आहेत, वरी त्यांनी निवेदन पाठवत आणि हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न राहील।